पण तुम्हाला काही भाऊ कावलेत वगैरे काय तसं काय नाही. पडलं तर काय बोलणार नाही. आवची 2 पायाचा माळा का मोठा एखादा उचलून जातोय काय ते एक असतं धोटा मोठा पाड केवढी असते बरोबर की त्या पारण त्याला एवढा जर खटा लावला आणि त्याला जर खडा नाही लावला त्याला वटकान तर ते हालत नाही. त्याला जर व्हायचं तर दिला तर ते मोठा धोंडा हे होते. तसं ती एखाद्या 60 बसमध्ये बसत्याच मोठा जरी. जय हिंद जय भारत. आज अशा एका पैलवानांच्याकडे आलेलो आहे. त्या पैलवानाचं नाव आहे पतंगराव रामचंद्र पवार. 78 वर्ष वय आहे. जिल्हा सांगली आहे, तालुका कवठेमंकाळ आणि गावाचं नाव आहे आगळगाव. मला आपल्याला एवढंच दाखवायचं यांची तब्येत अशी आहे. एका टायमाला 2 ते 2.5 हजार बैठका मारणार बरोबर बाबा आणि 1500 दंड मारणारे तसेच मिलिटरीतून सेवानिवृत्त सैनिक आहेत आणि मिलिटरीमध्ये सर्व्हिसेस पर्यंत खेळलेले म्हणजे नॅशनल खेळलेले. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचा कसा पैलवान असावा यांच्या घरातून यांना मिळालेली परंपरा आहे. यांचे वडील म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातले पैलवान होते. मल्ल सम्राट महान मल्ल व्यंकप्पा बोरुड यांच्याबरोबर कुस्ती झालेली होती सांगली या ठिकाणी यांच्या वडिलांची. हा आणि तुळशीचा मोहम्मद यांच्याबरोबर सुद्धा कुस्ती झालेली. यांची तब्येत बघितली तर नजर लागेल अशी तब्येत आहे. यांचं नाव आहे पैलवान पतंगराव पवार. गोळा ढेपे एवढी वडिलांची तब्येत होती. मांडी गोळा ढेपे सारखी होती. गोळाच्या ढेपेकच मांडी होती. बर तर थोडस नमस्कार बाबा. याच आहे तुमचं बालपण कसं होतं. तुमच्या वडील घरची परिस्थिती कशी होती. घरची परिस्थिती अगदी गरिबीची होती. गरिबीची शेती सगळी. मग तब्येत एवढी देखणी तुमची तब्येत एवढी तब्येत देखणी म्हणायची कसे दंड बिंड बैठे. पहिल्यांदा मी जनावर राखायची. बर जनावर राखायची. गाया होत्या शेळ्या होत्या 10-12. त्या डोंगर ही 2-3 डोंगर राहायची डोंगराला. मग ते खायला काय त्या टायमाला बाजरीची भाकरी. मग ती मोठा 5-6 धोरण करायचा आणि त्या धोरणात ती भाकरी कुस्करायची आणि त्यात शेळ्यांचं दूध काढायचं आणि ती खायला. अशी करत करत माझी पुन्हा ते झालं. तुमचा जन्म किती सालचा. जन्म 47. 47 म्हणजे देश स्वतंत्र झाला आणि तुमचा जन्म झाला. मग देश स्वतंत्र झाला म्हणलं तुमचं वय 53 आणि हे 25. हो जवळजवळ 80 ला गाठत आला की तुम्ही. 79 एवढा. हा बरोबर. मग तुम्ही ज्यावेळी लहान असताना कुस्ती खेळत होता बरोबर. लहान असताना नाही शाळात पहिल्यांदा 4थी. मग तुम्ही खेळत होता का लहान असताना. नाही खेळा नाही. मग तुमचे वडील जे पैलवान होते वडिलांनी तुम्हाला शिकवली का कुस्ती खेळायला. वडिलांनी नाही असेच आपले जनावर राखत असताना एकामेकांना एक घेतले असे पोर असे मग ते रानात खेळत खेळत ते दूध प्यायचं मग ते त्यातच मला तब्येत मग खेळ खेळला. मग एवढी अशी तब्येत तुमची झाली. मग ही शाळेत असताना फोटो आहे तुमचा. नाही 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 हे पुन्हा 71च्या टायमाला 70च्या टायमाला 70चा फोटो. शाळा मी 58ला माझी शाळा सुटली. 58 साली. तुम्ही ज्यावेळी लहान होता बाबा त्यावेळी तुम्ही गावातच कुस्ती खेळायचा. गावात. त्यावेळी तुमच्या बरोबर कोण कोण पैलवान होते. गावातली पोरं होती आपले गावातली 2-2 अंगावर यायची. बर ते तुम्हाला हे व्हायचं नाही. पहिल्यांदा होत्या जोड्या पुन्हा माझी वायची होती. मी ही झालं ताकद झालं पुन्हा 2-2 या लागली. बर ती बी पुन्हा भरती होऊन गेली. बर मी भरती व्हायचं म्हणलं तर मला वडिलांनी जाऊ द्यायचं नाही मिलिटरीत. बर वडील वारल्यावर पुन्हा मग माझी जोड जरा जीवन कमी आहे. मग आता म्हटलं काय उपयोग नाही. मग आमच्या गावचा एक बापू बाबर म्हणून होता आणि त्याला शिवसाहेबाची ऑर्डर होती की मोठं पैलवान असं तर घेऊन ये. थडकाबडी एक म्हणून होती की बॉक्सिंगला बी ऐकायची नाही ती आणि कुस्त्याला बी ऐकायची. कारण मोठी मोठी ती आमची बारकी बारकी जिंकायची आणि ती मोठी पुन्हा ती वेटवर ते फर्स्ट व्हायचं. मग ते शिवसाहेबांना रागाला म्हणून सांगितले की मोठं पैलवान घेऊन या म्हणून. मग शिवाजी एक सोनेचा होता शिवाजी पाटील. हिने भिसवता नारायण पाटील म्हणून आणला आणि आमच्या गावच्याने मी एक पांडुरंग कोळेकर एक आरवडीचा आणि एक संभाजी शेजोळ म्हणून कारलाटीचा. आम्ही 3 जण असं 4 जण आम्ही पठाणकोटला भरती गेलो. तिथनं पुन्हा अमृतसरला भरती झालो. तिथनं पुन्हा बेळगावला ट्रेनिंग लावतो. अरे बापरे. बर मग तुम्ही किती साली भरती झाला मिलिटरीत. 76 साली. 76 ला भरती झाला. ओके. मग 76 म्हणलं तुम्ही लढाई कुठली केली. नाही लढाई कुठली केली. लढाई बॉक्सिंग कुस्ती हे लढाई काय गेम मध्ये राहिला काय. गेम राहील. बरोबर. मिलिटरीत कुठेपर्यंत खेळायचा.
कमांड पर्यंत कमांड पर्यंत. आणि बॉक्सिंग बॉडी बिल्डिंग मध्ये बॉडी बिल्डिंग सगळी चंदला सर्व्हिसेस केला. हा परवेश तिथे मी जातो मी सिलेक्ट. हा. पण ती फॅमिली मेंबर मी त्या टायमाला होतो पठाणकोटला. हा. आणि ती ही करून मी कॅन्सल फर्स्ट सेकंड आणि तिसरं मी तिथे बॉडी जाऊन जायचं परराष्ट्रात जायला असं म्हणताना बॉडी जाऊन आहे तरी मी तिसऱ्यावर नंबर पडलो. अरे बापरे, म्हणजे परराष्ट्राला जायला लागते म्हणून. हा काय हो बाबा, तुम्ही गव्हर्नमेंट जायला पाहिजे होतं हा. त्यावेळी. मग मग हे झालं तुमचं मिलिटरीतलं बॉडी बिल्डिंगचं, बरोबर. हा. मग मिलिटरीनं तुम्हाला काय दिलं, मग तुम्ही हवालदार रँकवरून रिटायर झाला. त्या टायमाला काय होऊ द्यायचं एवढं एवढं बिरलं त्या टायम दुसरं काय द्यायचं. काय फक्त त्या टायमाला मी बॉडी बिल्डरला गेलो म्हणताना ब्रीडरने 500 रुपये त्या टायमाला दिलं तुम्हाला. हा त्या टायमाला 500 म्हणजे आज 5000 म्हणा. बाप, आज बी जास्त दिवसा. जास्त. बरोबर बरोबर. हा. मग आता हे एक सांगा, तुम्ही बारक होत असा ज्यावेळी गावात खेळायला लागला हा. आणि गावातली तुमची जोड वाढल्यानंतर तुम्ही ज्यावेळी बाहेर जाण्याचा योग आला कवटी पिरांना, बरोबर. हा. मारतीमाने वस्तादांच्या तालमीत तुम्हाला जायची योग आला, बरोबर. हा. मग तिथे योग कसा काय आला? तिथं म्हणजे असं जाता कुठेतरी इथे खेळायला कोण नाही म्हणून घालवायचं म्हणला. वडिलांनी घाललं. हा वडील भाऊ ते होता. मग वडिलाला तालमीचं नाद होता पहिला. आणि मग ती वडिलाची तुम्हाला काय सांगितलं यंकबा बरोबर याच्या संग कुस्त्या झालेल्या त्यांच्या वडिलांच्या. हा. असे माझ्याच्या पेक्षा मोठी जोड होती म्हणा त्या टायमाला. अशी गावगाव पहिली होती त्या टायमाला. बर बर. मग मारुतीमानेपेक्षा मोठी जोड होती. हो बर. आरती सारखी अशी गावगाव पहिलं होती त्या टायमाला बापरे. आमच्या वडिला टायमाला. मग तुम्हाला कवटी पिरांना घालल्यावर कसं कसं काय काय केलं तुम्ही? तिथे गेल्यावर काय ती आमचे होते आपलं जेवण आपलं हाताने बनवून खायचं. बर दोघं तिघं असे असायचे. बर. आणि ते आपली एकानं पसाच्या लाटाच्या एकानं भाजायच्या खायचं आणि 2 टायमाला तालमीत प्रॅक्टिस करायला जायचं. मग दूध कुठनं घ्यायचं होतं तुम्ही? दूध आम्ही आणून द्यायची दूध. बरं. मग किती प्यायचं होतं दूध तुम्ही? त्या टायमाला लिटर दूध आमचेच होतं. एका टायमाला 1 लिटर. होय. मग खाणं काय असायचं सकाळचं खाणं आणि काय? काय मग चपाती हा. कालवण करायचं. संध्याकाळी काहीतरी 2-4 दिवसाला कोंबडी आणायची तिथं. बर. किंवा मटण कापायची हे मी मटण घेऊन यायचं. हा, कोंबडी मटण. कापायची, मटण हा. घेऊन यायचं. हेच. बर. मग मटण किती खायचं आठवड्याला तुम्हाला किती? मटण खायचं म्हणजे खायला काय लई पैलवान मोठा असं मी खात नसतो जास्त माझी बाई. बर. हा मी कवा तुम्हाला सांगतो का नाही, मोठा पैलवान असलं तरी मी 4 जेवतो पण 3 ते चपात्या जास्तीत जास्त आणि दूध मात्र प्यायची जास्त प्यायचं. जास्त. बरोबर. मग तुम्ही बैठका जे मारायचं का नाही, हा. तुम्ही बैठक किती मारायचं असावं? बैठकचं मी पहिल्या टायमाला न टाच टेकवता 5 बैठक मारत होतो. बर. आणि पुन्हा मग पांड्याला असं हे करायचं. पुन्हा मग 100, 200, 100 असं पुरं करायचं. किती? 2500, 2000, 2500 पुरं करायचे बैठका. हा. म्हणजे 500चा एक नॅप मारला असा. 900 मांड्यावर हे करायचं. पुन्हा आणि 100-200 आणि पुन्हा मारा. पुन्हा आणि बस आणि पुन्हा सुरू असं मारायचं. म्हणजे असं तुम्ही 2500 बैठक मारायचं 2 टायमाला. 2 टायमाला. एका टायमाला पाठच व्हायचे आणि पुन्हा संध्याकाळी. बरं. मग दिवसाला 2500 बैठक. हा. आणि दंड किती मारायचं दिवसाला? दंड निदान तुम्हाला सांगतो 1000, 1200, 1500 असे असायचे दंड कायम. मग मारुती माने भाऊ तुमच्या बरोबर ज्या तालमीत यायचे ते तुमचा सराव ते घेत होते मारुती माने? नाही माठवून त्या टायमाला सुटलेले होते. पैकी पण सराव घ्यायचे का बसून तालमीत? बसून कापड काढून तेल लावून बैठका मारत सारखाच उभा असायचा. मग तेच म्हणतोय हा. आम्हाने. हा. आणि जोड ही लांबडी काठी असायची तिथने ह्याच्या एवढी हा, हा, हा. येळवाची काय लांबडा हा, ठोकारा. हा. कुणी काय हे झालं की त्या वर्ण त्या कट्ट्यावरनं त्याला ठोका देणार ते पाठाला. मापा मारायचं. हा. बर. काठी वरणच खाली उतर एवढ्या लांबड्या एवढ्या लांबड्या आणि एवढा आकाराच असायचा. बर. मग ते बर. म्हणजे मारुती माने भाऊ कडक होते. लय कडे वावग काहीच खपत नव्हते. म्हणजे राग वगैरे येत होता का त्यावेळी कोणाला? तुमाने वगैरे राग खेळणारा? कशाला भाऊ म्हणून सगळं आम्ही भाऊ म्हणून वस्ताचा गुरुचा राग घेऊ धरून मग कसलं काय करायचं. अजिबात राग नाही. गुरुचा राग झाल्यावर मग म्हणजे संपलं. मारलं बिरलं काही जरी झालं तर राग नाही. नाही आणि सगळं झाल्यावर आणि परत प्रेमानं जवळाने घ्या म्हणा. म्हणा हे. मग तुमच्या बरोबर पैलवान आखाड्यात जी खेळायला होती ती कोण कोण होती तुमच्या बरोबर प्रॅक्टिस? त्या टायमाला होते बेळगावचे परशुराम सागवकर. परशुराम सागा होता. हो. चांगला पैलवान. पुन्हा परस धाकटा परस म्हणून काय येलोरकर का काय येलोरकर. पुन्हा भाऊसाग म्हणून एक होता. पुन्हा गोपाळ माळवे म्हणून एक होता.
आणि आप्पा कदम आप्पा का नेरल्याचा तीच होता. तो होता. हा. बर, मग तुम्ही आप्पा कदमा संघ वगैरे खेळायचा योग यायचा तुम्हाला? हा, खेळायचं कवर किंवा एकदी त्याच्यावर एकदी त्याचवर त्याचवर अशी खेळायची. मग भाऊ लावायची कुस्ती तुमची. हा. मग आप्पा कदमांच्या बरोबरची जोड होती तुमची का? जोड त्या टायमाला जोड बरोबर होती माझी 67ला. 67ला आप्पाच्या बरोबर जोड होती. हा 67ला. बर 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 त्या टायमाला आम्ही बी त्यातून ती आलो 67ला. बर बर. मग त्या आमच्या बरोबर अगदी जोड होती का. मग तुम्ही महाराज चॅम्पियन साठी गेला नाही कधी? नाही नाही, पुन्हा आमची परिस्थिती अशी, पुन्हा खेळायला इकडे आलो, प्रॅक्टिस मिळायचं नाही, मग इथल्याच आपल्या कुस्त्या करायच्या खेडेगावच्या. खेडेगावच्या. हा. मग तुमच्या कोणाकोणाबरोबर कुस्ती झाली खेडेगावात? खेडेगाव हीच की आपली ही कोळगडेची असायची, इकडली कर्नाटकातली यायची यंकाप्पा म्हणून एक याचा, कर्नाटकचा. हा, पुन्हा संकाप्पा म्हणून एक बेलोरचं हा. होतं, बेंगलोर बेलोर. आणि ह्याला दिगंजीला कोणाची संघ झाली? दिग्गजीला रावसा म्हणून झाली. कोण? रावसा मगर समजा. म्हणजे मोठा रावसा मगर. हा त्याच्यावर झाली कुस्ती? हा. काय झालं त्या कुस्ती? कशी झाली कुस्ती? ती मी मानतोय काय, बोळीवर मला बांधले मुळे मारले मी, अशी एकदम फिरल्याबरोबर एक अंगी पाठ इथनं मारलं, उलट फिरलो. हा हा. आता हिकड बोळी मारलो, मी हिकड फिर ह्या पार बोळी मारली आणि मला तशी लय मी पडलो नाही, मुळ्याच्या सगळ्याच्या तोडल्या मुळे हा बांधणार. याचा कराडचं त्या वडरचं धाकटाळ. कोण? वडर धाकटाळ. अंदूळ. हा आंदोलन दोघं होते बघा. मारुती वडर. हा, दुसरी होती आनंदाने, एक दोघं भाऊ होते. बर, वडर कराडचा. हा. बर. हा. तर ते धाकटे होते ते नाही, त्याला जर ह्याच्यात इजी गावात कुठे लागेल ते, तर ते असं झालं की म्हटलं मी मुळे कुठलं पॉट सोडलं नाही, पण तू म्हटला बाजारा म्हटला मुळे निघाला. हा एवढं तुम्ही. हा. मग रावसाहेब बाप्पा मगरांची तुमची कुस्ती ज्यावेळी झाली, हा. त्या कुस्तीत काय झालं? मग तुम्ही सुटली का कुस्ती? काय झालं? नाही रावसाहेब मग माझी त्या टायमाला सोडवली ना कुस्ती. काय ती कुस्ती सुटली? हा. परत तुमची कोण? बाळू पाटला संग आमच्या कोल्हापूरची झालती वाटतं तुमची कुस्ती, मठ तालमीतला बाळू पाटील. बाळू पाटील देखना आमचा बाळू पाटील मठ तालमीतला. तुम्ही म्हणला एकदा झालती कुस्ती त्यांच्याबरोबर. झाली असं काय एवढं काय आठवण नाही मला. आमचा बाळू पाटील मठ तालमीतला एक देखना ते होता. काय आहे, आम्हाला इकडे आम्ही खेडेगाव, मग ते नुसतं कोल्हापूर म्हणून सांगायचं, नाव हे एवढं आमच्या लक्षात राहणार नाही ना. हा 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 हा. हा, कुठले सांगत झालं ते कोल्हापूरच्या पोरं होती, बरोबर. असं आमचं झालं ना. बर बर. मग आप्पा कदम होते म्हणा, किंवा सागाव होता म्हणा, परशुराम सागाव, हा. यांचं व्यायाम करायची पद्धत कशी होती? हो, ती पण व्यायाम जोरात करायची? होय, व्यायाम जरूर करत. त्यांचं- तालमीत एवढे व्यायाम नाही करत नाही मी, तालमीत सुद्धा एवढे व्यायाम करत नव्हतो. हा. तालमीत कमी, कारण तिथं खेळायला असायचं ना. हा. थोडी त्या टायमाला तालमीत झालं तरी लय झालं तर 500, 1000, 200, 500 हा. आणि खेळायचं मथुर असायचं. त्यामुळे का नाही, तिथं मला खेळायला कोण नव्हतं, त्यामुळे एवढं मी वर्जिश करायला लागायचं. बरोबर बरोबर असे भानगड. बरोबर. खेळायला कोण नसल्यामुळे मी एवढी वर्जिश करतो. चांगली गोष्ट आहे. म्हणजे तालमीत आखाड्यात खेळत होता का नाही तुम्ही, हा. तेव्हा मारुतीमाने भाऊ तुम्हाला सराव घ्यायचे, बरोबर? होय. कधी मारुतीमाने भाऊ कापड काढून आखाड्यात उतरलेले का? कधी लंगोट्या कधी बघितलं त्या का? काळात नाही. कधी उतरत? ते लंगोटा घालून व्यायाम करणार नुसते. मग तेच की, म्हणजे असं बघितल्यावर तुम्हाला होय. समाधान होत होतं काय, हा. कसली तब्येत आहे मग म्हणून? होय, त्या टायमाला अगदी हे होते. तब्येत अशी हा. दणदणी तब्येत. हा, फक्त पोट वाईज सुटलो त्या हा. टायमाला, बॉडी लागली. अरे आणि म्हणता का? पश्चिना येऊस तर ते वर्जिश करते टायमाला सुटली हा? तरी. पश्चिना येऊस तर हा. वर्जिश करणार रोजच्या रोज? हा, रोजच्या रोज. बापरे. म्हणजे एवढा एक्सरसाइज करणार ते, हा. व्यायाम करणार हम्म. मारुतीमाने भाऊ. त्यांचं मैदानाला वगैरे ते असताना तुम्ही कधी मैदानाला गेला का? आणि कधी कुस्ती जिंकली का? मारुतीमाने भाऊ मैदानात हजर आहेत आणि तुम्ही त्या मैदानात कुस्ती जिंकली, असं कधी घडलं का? होय, जसं 71 मध्ये काय झालं? तानाजी माझी कुस्ती झाली त्या टायमाला. त्यांची ना दुसरी एक होते पंजाबचं. कोण? सादिक पंजाबी? जिरा हजरत पटेल? नाही, ते काय नेळच होत ते. हा. त्या टायमाला इकडल्या आपल्या ह्या भागच्या लोकांनी मानेची कुस्ती काढायची म्हणून जतला कुस्ती नेमली. हा. त्या टायमाला माझी दुसऱ्या नंबरला कुस्ती. कुणाबरोबर होती तुमची? तानाजी जवळेकर. तानाजी जवळेकर. हा. बर. हा. मग त्यावेळी काय काय झालं? मारुतीमाने भाऊनी मारलं त्याला? तू लगेच मारली 10 मिनिटात. 10 मिनिटात मारलं? हा. तसं खेळायला चांगला. हा. मग तुम्ही मिलिटरीत भरती होण्याचा योग कसा आला तुम्हाला? योग म्हणजे आमचे वडील वारले. हा. मला खेळायला देत म्हणजे पुन्हा ही आमची वर्षी अशी, पुन्हा माझी जोड मोहर जाऊन आणि खाली या लागली. हा. नमो मग ते
आमच्या गावचा बापराव म्हणून होता बाबर. त्याला शिवसाहेबांना सांगितलं होतं की मोठं पैलवान असलं तर तुम्ही घेऊन या. बरोबर. तीन थडक लावलेली होती. हं. ती मोठे सरदारजी हे तीच पहिल्यांदा आमची जिकायची. पुन्हा शेवटाला ती वजनावर कोण खेळायला नसल्यामुळे ती फर्स्ट होईल यु नो. हा हा. त्यामुळे मग ते शिवसाहेबांना आमच्या सांगितलं मोठी पैलवान घेऊन या. मोठी पैलवान घेऊन या. म्हणताना आम्हाला इकडं दोघांची गला नेलं. मी एक आरवडीचा पांडुरंग एक हा हा. आणि हे तुम्ही सांगितलं. हा, मग तुम्ही मिलिटरीत गेल्यावर तुम्ही मिलिटरीत किती वर्ष नोकरी केली? 18 वर्ष 18 वर्ष नोकरी केली सोडलीचा हा. मिलिटरी. मग पूर्ण गेम मध्ये गेम मध्ये पण पूर्णच नोकरी सर्व्हिस गेम मध्ये. गेम मध्ये कुस्ती बॉक्सिंग अथलेटिक. बर. मग अथलेटिक मध्ये पण खेळाय? अथलेटिक म्हणजे गोळा फेक हा. हंबर फेक हा. भाला फेक. हा, यात तुम्ही होताच? हा अरे वा. आणि बॉडी बिल्डिंग मध्ये पण होताच? हा बॉडी बिल्डिंग मध्ये चांगली तब्येत होती तुमची. हा. मग त्याचबरोबर तुम्ही पैलवान पण चांगले होता. होय. मग तुम्हाला महाराज चॅम्पियन काय होता आलं नाही, कारण तुम्ही भरती झाला बरोबर. हा, मग तुम्ही कुस्त्याला ज्यावेळेस जायत होता का नाही हा. त्यावेळेस तुम्ही अण्णा पाटोळे वगैरे यांची कुस्ती बघितली का कधी? बघितलं त्याला मला अगदी लहान होता आम्ही. कुठे बघितली तुम्ही अण्णा पाटोळ्यांची? ते कवटे मंकाळात छटरवर यलदऱ्याचा एक तम्मा म्हणून होता. कुठला? एल्दरे? यलदरीचा. हा हा. आणि अनु पाठवले यांचे थिएटरवर राहून कुस्ती कवट्याला घेतली होती. हा. मग आम्ही लहान असल्यामुळे आम्ही त्या काय तिकीट काढली नव्हती. त्या कनाट्या चिरीतनं आम्ही बघितलं. त्याचं पोट एवढं तम्माचं आणि पाटोळ्या अगदी हे जे असत पाटोळ्याला लगेच मारलं एक 10 मिनिटात. पाटोळ्याने मारलं? हा. अण्णा पाटोळे म्हणजे अण्णा पाटोळे तसं नावाजलेला पैलवान तुमच्या भागात? होय, आमच्या भागात. हा? होय. क्या बात आहे, क्या बात आहे. मग तुम्ही एवढं चांगल्या कुस्त्या बघितल्या, मग तुम्हाला तिथं ऊर्जा मिळाली का हो कुस्त्या खेळायला? याला आपण पण खेळायला पाहिजे कुस्त्या, असं वाटतं का हा, तुम्हाला? मग तसं वाटून पण लहान होते त्या टाइमला आम्ही. ऊर्जा मिळत होती हा तशात? हा. कुस्त्या बघायला सगळं येत. पहिलं कुठल्या काय सायकली हे कुठले आले येत नाही. जवळजवळ 10-15 मैलावर चालत जायचं चालत ते. अरे म्हणजे लय वाईट परिस्थिती. तो कुठले काय आले या बर काहीच नाही. बर. आणि सांगा, तुमचे वडील जे पैलवान होते का नाही मोठे, वडिलांनी काही किस्से सांगितले का हो? माझ्या संग कुस्ती कोणाची झाली, माझी कुस्तीला मोठे कोण माणूस आला, शाहू महाराज आले, राजाराम महाराज आले वगैरे असं काही? सांगलीकराने त्या टायमाला आमच्या वडिलाला सांगलीकरचा पैलवान म्हणून न्यायचं होतं. बर. मग आमचा म्हणजे वडिलाचा भाऊ थोरला एक रावसा हे म्हणून होता, राव म्हणून, राव पवार. ते म्हणला मी भावाच्या आज्ञेत असतो. भाऊ सांगेल की त्याशिवाय मी काय जमत नाही. भावाला बोलवून घ्या म्हणला. मग मुंबईला ती होती काय गोदीत कामाला. तुमचा भाऊ? तुमचा चुलता? चुलता. ते असं आहे म्हणून मग ते आले. आणि आमचा धाकटा एक हे होता चुलता. तर धाकटा सुद्धा ते वडिलाच्या आमच्यापेक्षा मोठा होता. बर बर. हा. वडिलापेक्षा तब्येतीला मोठा? मोठं बिजाला मोठा, पण खेळा जरा हे होता, डीम होता. हा. आणि मग हे आम्ही तिघं भाऊ गेले तिथं. तर सांगलीकरला कोणता पैलवान याचा वळखा तिघं अगदी हे दांडचा दांडा असं होत. मग पुन्हा तिथं नाकार दिला की नाही म्हणला आमच्या परिस्थितीनं असे म्हणा सुद्धा मला 4 महिन्यांना इकडे घरला आणायचे. माने म्हणला तुम्हाला जर खेळायला नसतं तर मी सांभाळतो म्हणला, माझ्याकडे या. आमच्या घरात म्हटलं आमच्या घरून आम्ही खेळवणार म्हणला वडील. आणि तुम्हाला आणले घरला? अरे बापरे बापरे बापरे. माने भाऊ म्हणतो तुम्हाला सांभाळतो? त्यावेळी म्हणत होतं? क्या बात आहे, क्या बात आहे. आणि हे झालं तुमचा वडिलांचा किस्सा बरोबर. तुम्ही कुस्त्या आणि कोणा म्हणजे तुम्ही रावसाहेब मगरांच्या बरोबर खेळला, परत तुम्ही बाळू पाटलांच्या बरोबर खेळला म्हणताय, त्याचबरोबर तुम्ही आणि नामांकित मल्लांच्या बरोबर खेळा. तुम्ही श्यामराव साबळे म्हणून एक पैलवान होते माहिती आहे? श्यामराव मोरे म्हणून एक मोरे होते. आणि श्यामू साबळे म्हणून एक पैलवान होता हो. साबळे हा होता. शिवाजी लोकरे ह्याचा मोतीबागचा वाटेगावचा होती का पैलवान? बरोबर. परत तुम्ही भगवान मोरेची कुस्ती बघितली का हो? बाबाजी दुसरे महाराष्ट्र केसरी भगवान मोरे? नाही. दिनकर दहेरी बघितली. कुठे बघितली सा? दिनकर दहेरीची कुस्ती नाही, काकाची बघितली. दिनकरीची नाही. काकाची कोणा संग बघितली सा? काकाची चंबा मुतनाची पोलसला लागली, ह्याला कुंडाला लागली. बरं, काय झालं त्या कुस्तीत? त्या टायमाला चंबानं खाली घेऊन काकाला खोडा घेतला होता. दहेरीच्या लोकांच्या डोंगरावर असं मैदान आहे कुंडलचं आणि वर असं डोंगर आहे असा.
डोंगरात जाऊन लोक दगाड मारायला सुरुवात केली, डोकं धरून डोकं खाली पळून आले. तर काकाच्या पाठीचे तंबामच्या पाठीचे झोंडा बसला, त्यानं बी सोडलं काकाला. नाही काकाला मारत त्या. आणि भंडारी टिळकरांची ह्याची झालती ना कोणाची, भंडारी टिळकरांची काका दहेरीची पण झालती ना गोष्टी. भंडारी टिळकरांची ती आमच्या अगोदर झाली असेल किंवा आम्ही एवढं आता इकडे ऑलिम्पिक वीर बंडा पाटील टिळकर कसा खेळायला होता तो तिथे चांगलं होतं. बंडा पाटील खेळायला चांगला. आणि परत काका दहेरी कसा खेळायला. काका दहेरी तेवढा काय नाही. आणि त्यांचा थोरला भाऊ दिनकर दहेरी. दिनकर दहेरीची आणि आम्हाला सांगण्यात पलमीत बसल्यावर सांगायची. परवा सुद्धा कुस्ती लागली का दिनकर दहेरीनं मान्याला अशी स्वारी घातली. मारुती मान्याला स्वारी घातल्यानंतर काय काढना जरा चिरगून तर जरा रक्ताची गुळणी आली कुणाला, मान्याची. बर म्हणताना पुन्हा मग तिथनं ते मग माणसाने सोडवून घेतली. आणि मग श्रावण, भाद्रपद, आश्विन भय बारगावला पाडव्याला कुस्त्या दिपाळीच्या भय बारगावला. तिथं मग दह्यासंग कुस्ती मांडायची लागली. दिनकरनं अशी करून मग उकडून पडल्यावर दिनकर पळा लागलं. पळा लागल्यावर लोकांनी टोप्या चपला सुद्धा त्याला मारल्या, नव्या सुद्धा म्हणले नाही की दिनकरला का धर नाही पळा लागलं ना सोडून बास म्हणून नाही झालीच पाहिजे म्हणून. बर नव्या चक्रा सुद्धा दिनकरला मारल्या. मैदानात मारायची पद्धत होती खेळायसाठी. असे जे भया बोरगावात म्हणजे आम्हाला सांगत देते. बरोबर. पण मारुती मान्यांना दिनकर दहेरीनं मारलं होतं हे तर मान्य आहे का. मारुती मान्यांना चित केलं होतं दिनकर दहेरीने एकदा. नाही सोडून घेतलं होतं, चित नाही केलं. म्हणजे दाढी काय ते ठेवणी पद्धत काय झाली होती ना, दाढी मी काढणार नाही तो दिनकर दहेरीला मारणार नाही असं ते झालं असं पहिला आपण ह्याच्यामध्ये. पण पुन्हा लगेच 2 महिन्यात ताणलंच म्हणायचं दिनकर दहेरी ना. दिनकर दहेरी बरोबर. पण तसे ते पैलवान पण चांगले, पहिले महाराष्ट्र केसरी चांगले. दिनकर दहेरी पहिले महाराष्ट्र केसरी होय की. मग पण तरी बी ते पुन्हा मग त्याला ते हे झालं असे ते चपलाचे हे म्हणजे ताडणीत बसल्यावर आम्हाला ती चर्चा निघाली की सांगा. बरोबर. आणि त्या काळी तुमच्या आठवणीतला पैलवान म्हणजे चांगला खेळणारा पैलवान कोण कोण होता. चंबा मुताला चांगला होता का. चंबा अगदी चांगला. अगदी चांगला. बर. परत अण्णा पाटोळे. अण्णा पाटोळे आमच्या अगोदरचे म्हणजे चांगले ती बघितलेली तुम्ही. परत आणि कोण बघितलेलं तुम्ही असं तुमच्या आवडीचा पैलवान तुमच्या अजून स्मरणात येतो किंवा ह्यो पैलवान लय चांगला होता. पुन्हा दादू चौगले एक होता. परत कोल्हापूरचा दादू चौगले जाडच्या गट्ट्या होता, गट्ट्या हत्तीसारख्या तब्येतीचा. आणि पुन्हा ह्याचा हजरत पटेल ह्याचा भाऊ मोहम्मद हनीफचा भाऊ काय रसूल हनीफ. रसूल जिल्ह्याचा चांगला होता. रसूल हनीफची मी मुलाखत घेतली. रसूल हनीफ म्हणजे माझी तब्येत बघून बेळगावला कुस्ती घालायला तिथनं पाठवून दिलं कोल्हापुरातून पण अशी कुस्ती घालल्या माझ्याबरोबर. म्हणजे माझी तब्येत मग त्याला हवा करायची होती मला. आमच्या वडिलांना मान्य केलं नाही म्हणले नवरा कुस्ती घालायला तर आम्हाला पैसा नको मला. त्या टायमाला त्याचे पैसे 5,000 आणि 10,000 रुपये देतो मला म्हणजे नुरी कुस्ती घालायला. आमच्या वडिलांनी मान्यच केलं नाही त्या टायमाला. तुम्हाला म्हणत होते की तुम्ही पडायचं किंवा रसूल संघ. बर बर बर. असे झालेले ते. तेव्हा नुरा कुस्ती हा प्रकार होता का तेव्हा. एवढा नव्हता पण शहरात चालू होता, आपल्या इकडल्या भागात नव्हता. खेडेगावात चालतो. खेडेगावात बिलकुल. मी बरची झालो त्या टायमाला का नाही, त्या टायमाला नोराची पद्धत नव्हती. म्हणजे किती 76च्या टायमाला. आणि 76ला मी हे करून कुस्त्या आलो. पुन्हा आम्हाला तिकडे तब्येत चांगली करून सोड पाडव्या टायमाला सोडलं कुस्त्या करायला. तर तुम्हाला सांगतो आमची कुस्ती लागणार का. अहो एका वेळेस नोरा जोडल्या त्यांच्यात लागायचं, आमचीच कुस्ती लागत. शेवट्याला ती इथं पैसे त्याला 2 त्याला लागले नाही, त्याला कुठे लागले नाही.
दिगंजीला वगैरे दिगरची तिकडे लांब खाली आली तिथंच वाळूच हा. नागवाड्याला लागली नाही हा. पुन्हा मग तिथं माझं मग ते सांभाळ मी ते मग कोण खेळणार म्हणताना तुम्ही दोघे खेळा म्हणताय मग तिथं आम्ही दोघे खेळलो मग काय कुस्ती लागणार म्हणून आम्ही मागायला कुस्ती धरणार पैसे काय दिले नाही कोणी तुम्हाला हा पैसे? पैसे 500 रुपये दिले की 500 रुपये दिले. हा त्याच्या मला तुमची बिजली मधलं संभाजी पवार बरोबर कुस्ती झाली का हो? नाही. ती मोठी जोडी मोठी जोड नारायण पाटील आमदार नारायण पाटील का कोणतं होते त्यांच्या बरोबर? नाही त्या मोठ्या जोड होत्या आमच्या. मग रावसाहेब बाप्पा मगर ही तुमची जोड हा बरोबर? ही आमच्या जोड्या रावसाहेब बाप्पा मगर हा. तुम्ही जोड. मग तुम्ही महाराज केसरीच्या लेवलचं पैलवान होता बरोबर? होय होते तुमची दामू मंडलेंच्या बरोबर झाली का हो? नाही दामो म्हणले मोठा मोठा पैलवान हा. दामुंडे चांगला पैलवान होय चांगला दामो शेप्या अप्सर्या अप्सरा हा अप्सर संघ झाली बरं अप्सरचं काय झालं? काय ना म्हणजे बघण्याकरता लावते उगच काय हा. ती काय ह्याच्या हा. काय ती गावाचे नाव त्याचं बघण्याकरता उघड करा म्हणून लावली. बरं 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 अप्सर संघ. बरोबर. आणि तुम्ही कोल्हापूरला कुस्ती खेळला का हो? खासबाग मैदानामध्ये एखादी कुस्ती खेळला का हो? नाही खासबागून नाही खेळला? नाही नाही मग सांगलीच्या मैदानात खेळलाचा? सांगलीच्या बी नाही मैदानात तेव्हा आमची इकडे खेडेगावात आम्हाला एवढं हे नव्हते बर. मग भगवान मोरे वगैरे यांना बघण्याचा योग आला का तुम्हाला? बघण्याचा नाही बाबा, दुसरे महाराज केसरी भगवान मोरे हो नाही बघितलं? नाही म्हणजे कुस्ती खेळतील ना हो? अशी भेट कधी झाली का मैदानात वगैरे? अशी भेट झाली परंतु कुस्ती नाही नाही झाली. मग तुम्ही ऑलिम्पिकवीर बंडा पाटलाची कुस्ती बघितली का? नाही ऑलिम्पिकवीर बंडा पाटील आमचा रेटऱ्याचा बंडा पाटील हा ते असे पण कुस्ती कुठं नाही बघ नाही बघितली? नाही. परत कोल्हापूरचा पैलवान तुमच्या आवडीचा कोण एखादा चांगला ज्याचं तुम्ही कुस्ती बघितली? एक दादू चौधरी सांगितलं युवराज पाटाची बघितली का कुस्ती कधी? युवराची बघितली. कुठे बघितली सा? युवराची आम्ही बेळगावला ट्रेनिंग करतो हा. आणि त्या टायमाला सतपालचे हा. आणि ती त्याचं कुस्ती घेतली होती. हा. मग आम्हाला आम्ही पैलवान असल्यामुळं आम्हाला फौजीतनं तिथं ट्रेनिंग करत असताना बेळगावला तिथनं आम्हाला कुस्ती कुस्त्या बघायला सोडलं होतं. बर. तर ते बिराजदारनं सतपाल बिराजदारची सतपालची हो हा बिराजदार सतपालची हा हा तुम्हाला युवराज म्हटलं ती हा. बिराजदारची आणि सतपालची हा हा हा. मग बिराजदारनं तुम्हाला सांगतो सतपाला त्या टायमाला किती काय करायचं एकीने पटायला लागणार ते त्यात तिचेच करणार सतपाल असं हा. होतं ते पवित्र बदलण्याकरता हा. 6 महिने ही प्रॅक्टिस करत होता. कोण? बिराजदार पैलवान बिराजदार आणि आप्पा कदम. ना अपकदम काय नाही पण बिराजदार. बिराजदार हा. तर ती कारण त्या पटाला ते एकेऱ्या पटाला आले म्हणजे तिचा फेवरला होता फेवरेट होता हा तर सतपालचा. ते आल्याबरोबर का नाही तिथं ते पवित्र एकेऱ्या पटा आले तसंच दाबला दाबराजी एकदम चित्तच केलं त्या टायमात. सतपालला हा लय दंगा झाला असेल लय तालमीत. जागा म्हणजे काय बेळगावच आम्ही गेलो झरी खुडवली तुम्ही नाचलात चिरा अशी म्हणजे जोरात कुस्ती झाली? जोरात कुस्ती झाली कुठली जोरी झाली हं. 10 मिनिटात मारलं 10 मिनिटात मारलं. हा 10 मिनिटात बिराजदार मामाचं नाव त्यानंतर लय मोठं झालं ना. ती पैलवान लय मोठी ना पहिली. पुन्हा हा. युवराजचे आणि कोणाची कुस्ती झाली करायला सतपालची. हा सतपालची हा. त्या टायमाला बी तुम्हाला ती बी घाटात कुस्ती चांगली झाली. तुम्ही गेलता बघायला? नाही बर. नाही पण ऐकण्यात खासबागला पण युवराजची सतपालची झाली होती. सतपाल आणि युवराजची 3 कुस्त्या झाल्या. हा कोल्हापूरमध्ये 2 आणि कराडला 1 झाले होते. त्या 3 कुस्त्याला युवराजने मारलं म्हणते सतपाल. हा. पण सतपाल मानत नव्हता हो मला मारलं म्हणून. नाही करायला मारलोच युवराजनं. युवराज मारलं होतं. होय मारलो पण ते सतपालनं ही केलं. जरा रडी झाली त्या गोष्टीत काहीतरी. हम्म. युवराज पाटील पैलवान चांगला चांगला मोठा पैलवान होता ताकदबाज होता. आणि गणपती आंधळेकर पैलवान कसे होते? ते छलाटी होता अक्षर आणि देव माणूस हा देव माणूस आणि निकाल एकदम आणि सगळ्याच प्रेमळ आहे प्रेमळ स्वभाव. आता ती पण गणपती आंधळेकर असा नव्हता. समान समान म्हणजे मारुती माने पट्टा जिंकून दे हा. नाहीतर हा, कुणाला पण पट्टा जिंकून दे. तुझे परंतु न्याय 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 द्या. सांगा साहेब. असं होतं. हा न्याय पाहिजे हे झालं. आणि ते त्यांच्याकडे होतं ते हा. गुण. आणि तुम्ही ते आता त्यांचं कसं होतं हम्म. आता ही कसनाडी म्हणा असं आता का नाही आता माणसाचे काय
ते मारते आपण ते म्हणजे दुसरा तो त्या इकडे उगाच असं बघायला करायचं तेवढे हे केले मग त्यावर लोक म्हणणार झाले हे म्हणणार मी बघितलं नाही होते काय आतल्या गाठीचा म्हणते की माझं एक आतल्या गाठीचा तसा मारुती मान तसे होते का नव्हते हो? मारुती मान एकदम न्याय म्हणजे नाही तुम्ही पडला तरी सुद्धा काय बोलणार पडला तर काय म्हणणार नाही नाही पण तुम्हाला कधी असं पडला बिडला त्यांच्या देखत कधी मारुती मान देखत कधी कुस्त्याला गेला पडला असं तुम्हाला काही भाऊ कावलेत वगैरे काय तसं काय नाही पडलं तर काय बोलणार नाही आवची 2 पायाचा माळा का मोठा एखादा उतरून जाते काय ते एक असतं एक धोटा मोठा पाड केवढी असते बरोबर की त्या पारण त्याला एवढा जर खटा लावला आणि त्याला जर खडा नाही लावला त्याला वटकांत ते हालत नाही त्याला जर व्हायचं तर दिला तर ते मोठा धोंडा हे होते तसं ती एखाद्या 60 बसमध्ये बसत्याच मोठा जरी असला तरी बरोबर आहे तुम्हाला आवडलेला पैलवान कोण हो तुम्हाला आवडलेला पैलवान कुस्ती खेळतेला तुम्ही कुस्त्या बघायला गेलाय किंवा खेळलाय तुम्ही तेव्हा तुम्हाला आवडलेला पैलवान कोण एखादा आवडलेला पैलवान म्हणजे आता माझा बी प्रेमभाव तुम्हाला सांगतो मी आवडीनं असं कोणाचा हेच पक्षीवान न्याय बी कोणाचा केलेला नाही तसं ना पैलवान आवडलेला म्हणजे खेळताना चांगला खेळतोय आणि तुमच्या स्मरणात आहे की लय भारी खेळायचं त्यावेळी कुस्त्या असा पैलवान तसं म्हटलं तरी एक बघा चांगलं म्हटलं तर का नाही एक त्याच कर्नाळचा मेरा म्हणून एक होता मेरा कर्नाळचा मेरा सामून मुसलमानाचा होता ते चांगलं खेळायचं अगदी त्याच्या डावात घालून नाही ढाक म्हणून खेळत होतं दिलीप ढाकवाला म्हणून पहिला मोठा होता दिलीप ढाकवाला कुठला सांगलीचा होता त्याचं नाव आम्ही नुसतं हे तसा हे ढाकवर का नाही अगदी याचा हाक होता ढाकवर त्यातनं मग पुन्हा काही यायचं नाही त्याला बरोबर तुम्ही आणि दुसरा कुठला एखादा पैलवान चांगला तुम्हाला आवडलेला शंकर आष्टेकर वगैरे बघितले का कुस्ती तुम्ही कधी शंकर आष्टेकर शंकर तोडकर परत अशी कोण पैलवान बघितले का तुम्ही परत शामराव मोरे का तुम्ही म्हणताय मोठा कुस्ती लागली होती आमचा सीताराम निकमाची कुस्ती बघितली का बोरपाळचा सीताराम निकम शड्डू भारी वाजवायचा त्यांची कुस्ती बघितली कधी नाही कोल्हापूरचा नाही सर आता माझी महाराज केसरी कुस्ती बघितली का नाही तेव्हा मी फौजमध्ये होता महाराज केसरी त्यामुळे अपघात बघितली नाही कुस्ती अष्टला महाराज केसरी झाले अपघात आमचा कोल्हापूरचा एक रामामाने म्हणून पैलवान होता माहितीये का रामामाने महाराज केसरी झाला रामाने बघितला चांगला पैलवान होता ना चांगला बरोबर बर काय आहे तुम्हाला सांग का आता माझं बी जरा वय जा झालेलं ना विसरते जरा विसर म्हणजे एकदम आठवणीत येत नाही बरोबर तरी पण चांगल्या पद्धतीने तुम्ही बोलला बाबा आज एकदम बलदंड शरीर असते म्हणजे हनुमंतासारखे शरीर असणारा पैलवान एकेकाळी तब्येत जर बघितली तर हनुमंतागत 6 फूट उंची पोट बिलकुल नाही असा पैलवान म्हणजे पैलवान पतंगराव पवार गावाचं नाव आहे आगळगाव तालुका कवटेमंका जिल्हा सांगली असणारा हा पैलवान कोल्हापूर पासून जवळजवळ 150 किलोमीटर अंतरावर असणारे हे गाव आहे मी या गावात आलोय आणि आज त्यांच्याकडून कुस्तीचा इतिहास मी जाणून घेतला ही जी ऊर्जा फार मला मिळाली याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातली कुस्ती वाढली पाहिजे आणि महाराष्ट्रातली जुनी जी लोक आहेत त्यांचं कार्य फार महान आहे ह्या लोकांना आपण विसरून चालणार नाही हे मिलिटरीत नोकरी करून आलेला 78 वर्षाचा पैलवान आहे आणि तब्येत बघितली तर नजर लागेल अशी तब्येत आहे चांगला पैलवान चांगल्या कुस्त्या खेळलेला मोठमोठ्या पैलवानांसह कुस्त्या खेळून त्यांना चित केलेला पैलवान आहे हिंद केसरी मारुती माने यांच्याकडून मार्गदर्शन घेतलेला पैलवान आहे आणि अशा लोकांचं ज्यावेळी मार्गदर्शन मिळतं कारण मारुती माने यांना पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारत सगळा देव मानायचा एकदम चांगला पैलवान सुसंस्कृत पैलवान गरिबीतून वर आलेला पैलवान त्या पैलवानांच्याकडून मार्गदर्शन घेणारा हा पैलवान भारतीय भूदलातून 18 वर्ष सेवा करून निवृत्त आहे मी सुद्धा भारतीय भूदलातून सेवानिवृत्त आहे आणि आज माझ्या एका सहकार्याची मुलाखत घेताना मला आनंद होतोय माझे ज्येष्ठ आहेत तरी माझे सहकारी आहेत त्याबद्दल मला सुद्धा खरंच अभिमान वाटतोय आणि आज त्यांची मी मुलाखत घेतली मनाला एक फार वेगळी ऊर्जा मिळाली आणि यांची तब्येत बघितल्यावर खरंच असं वाटतंय की आपण सुद्धा अशी तब्येत परत करायला पाहिजे असं मला थोडं वाटायला लागलंय तर मी इथून पुढे नक्कीच प्रयत्न करेन यांच्यासाठी तब्येत करण्याचा होणार नाही पण प्रयत्न करेन नक्कीच पण नवीन पिढीनं यांची तब्येत बघून जरूर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा पैलवान होण्याचा प्रयत्न करा एवढंच मी तुम्हाला सांगून थांबतो जय हिंद जय भारत नमस्कार जय श्रीराम.